8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध व्हा. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. जन्माला आले, मोठे झाले, पण 3 गोष्टी ऐका परत. प्रारब्ध तर पाहिजे, प्रयत्न तर पाहिजे आणि आशीर्वादही पाहिजे. आता 3 वाक्य परत सांगतो. तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार, आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशीच होणार. कोणाशी लग्न होणार नाही. ज्यांनी बळच लग्न केले मोकळे झाले. कारण पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. एक 10 वर्षापूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. आता तो नियम बदलला. आता बापालाच माहित नाही झालं गुड्डीचं लग्न कधी झालं. युट्यूबला कळणार गुड्डी गेली का काय. आता काय नाही महाराज, पाया पडून सांगतो, माऊलीनं ओवी लिहिली, अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश. काही नाही राहिलं महाराज. आता फक्त यातल्या 25 बाया कीर्तनात असा बसले आता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. नाते संपून गेले, नाते संपून गेले. लग्नात सुद्धा भाच्याच्या मागे उभा राहणारा सक्का मामा राहिला नाही. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं, गुरु मामा. कुठून पैदा झाली काय ती अवलाद, असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे भाऊ गरीब आहे, ए भाऊ गरीब आहे, भाऊ गरीब आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, त्याचं बनियन माळालंय मळू द्या, पण नाथे रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. हा, पैशाच्या घमेंडीमध्ये तुम्ही रक्ताचे नाते तोडू नका. पैसा सकाळी असेल दुपारी नसेल. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. भाऊ गरीब असू द्या ना, काय फरक पडला. बनियन मळालाय त्याचं मळू द्या, शर्ट फाटलाय त्याचा फाटू द्या, पण त्याच्या अंतःकरणाच्या प्रेमाची किंमत तुम्ही पैशात करू शकत नाही. पुरुष मंडळीला सांगून ठेवतो, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, कुणाशी दुश्मनी करा, सख्या भावाशी दुश्मनी करू नका. त्याच्याशी पटत नाही तर त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी बोलू नका, पण उद्या तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊचे हे विसरू नका. हे मित्र मित्र फक्त तुम्हाला केळन सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट घेऊन येणारा भाऊ आहे. जरा कीर्तन हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य आहे. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष. मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता, नाते तोडू नका. काही जगात राहिलं नाही खरं महाराज. या जगाची व्याख्या महाराज स्वतःची भाषा तुकोबरायने लिहिली हो. तुकाराम महाराज म्हणले, माझ्या जीवनात मला स्वतःचा अनुभव आला. अरे माझ्या जीवनामध्ये माझ्या जवळ कोणी राहिलं नाही, तर तुम्ही जगाचा का अभ्यास करता. जन हे सुखाचे दिल्या काय माझा अनुभव आहे महाराज. सकाळची वेळ होती, तुळशीच्या वट्यावर जवळ भजन चालू होतं. सकाळची वेळ होती, तुळशीच्या वट्यावर भजन चालू होतं आणि आईसाहेब भांडे घासत होत्या आणि गावातली 2-3 माणसं आली आणि त्यांनी घरातले भांडे भरायला सुरुवात केली. घरावर जप्ती आली, घरातले भांडे मोठाले सगळे बाहेर काढले. आईसाहेब रडायला लागल्या आणि आईसाहेबांनी सांगितलं आपले भांडे भरले. तुकाराम महाराज म्हटले, भांड्यांमध्ये शिजवायलाच काही नाही, तर नेल्याने फरक काय पडला. सगळे भांडे नेले, घरात एक माठ शिल्लक राहिला महाराज. आणि जे कुलता एक पोरगा तुकोबारायांचा आजारी पडला आणि त्या पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवून पाणी मागितलं. तुकोबारायांच्या घरात पाणी नव्हतं महाराज. आई साहेबांनी माठ हातात घेतला आणि एक माठ भरून आणायला टपाटपा आई साहेब गेल्या. पोरग बापाच्या मांडीवर होतं. माझ्या मुलाला मरताना पाणी मिळावं म्हणून आईनं दुष्काळ पडेल असल्यामुळे अर्धा माठ पाणी मिळालं. आमच्या आई साहेब जोरात निघल्या आणि येताना ठेच लागली. माठ खाली पडला, माठ फुटून गेला. माठातलं पाणी जमिनीत जिरलं आणि तुकोबारायांचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं महाराज.
पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. बंबाजीने मला मारलं देवा, माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. रामेश्वराने मला मारलं, माझा गाथा पाण्यात टाकला, माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. देवा माझी बायको गेली, माझं पोरगे गेलं, माझा भाऊ गेला, मला आई गेली, मला बाप गेला, मला वाईट वाटलं नाही. पण 13 दिवस खडकावर बसून मी भजन केलं आणि तुम्ही 13 दिवस पाण्यात उभे राहिले, एवढंच वाईट वाटलं. काय विचार आहे, एवढं वाईट वाटलं आणि प्रार्थना सुरू केली. श्री अनंता मधु सुदना, हो पद्मनाभा नारायणा देवा, बस आता एकच इच्छा आहे, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. नारायण जन्म झाला. हो, आणि प्रारब्ध 10 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि कष्ट करायचे. आज डायरेक्ट पुरीची आई सांगती या 5-6 वर्षापासून, एखादा महिना बघ नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, विषय मिटला. आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ पण तो कष्ट करायचे नाही. आता लबाड बुडू नये, लक्ष्मी याची वेळ आहे, तृतीय आहे आज. 80% पुरीच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आह्यानी केलं, ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगा, आपल्या घरात काय भाजी होणार आहे हे आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती आहे. सारखी फोन करीत असती पोरीला, सारखी फोन. तुला काम नाही का काय? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तुझा आणि तुझ्या पोरीचा 8 दिवस फोन नाही, असं बॉटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बरोबर. काही काम नाही का तुला? काही ज्याचं त्याचं प्रारब्ध जो तो भोगील ना. तुम्हाला दुसऱ्याचं घर बिघडवायचं काय काम आहे? काय काम आहे? काय बोलत असते तू पुरीवर, फोनवर रोज काय बोलते पोरीशी रोज? दुसऱ्याच्या घराचं प्रारब्ध बदलाव निघाले का तुम्ही? अरे ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला ना तर त्याची मुलगी वनकणी नसून बापासवर वनवासाला निघली. जनक शब्दराजा बोलला नाही? हा, काय जनकाची पोरगी तुझ्या पोरी इतकी होती काय? काय तुझ्या पोरीकडे अक्कल? फक्त खरीची आई मेली. आपल्या पोरीवर लय प्रेम आहे, लग्न करून द्यायची काय गरज आहे? काय गरज काय? जावयानं आपलंच ऐकलं पाहिजे, त्याचे आईबाप मेलेच पाहिजे, त्याचा बाप मेला पाहिजे, ठकीमाई एकटीच पाहिजे, ती सुखात पाहिजे, पाहुण्यानं भांडे घासले पाहिजे आणि हिनं मालिका पाहिली पाहिजे. एवढे स्वप्न करण्यापेक्षा लग्न करायची काय गरज? काय गरज? जावयानंच भांडे घासले पाहिजे, त्याची आई वाघानं ओढून नेली पाहिजे, त्याचा बाप तरसानं खाला पाहिजे, हा माई ढकी एकटी राहिली पाहिजे, तिच्या कमराला कपाटाच्या चावी आल्या पाहिजे, तो खिलारी तिच्या पुढं पुढं करणारा असला पाहिजे. एवढे स्वप्न पाहिजेपेक्षा करायचीच काय गरज? त्याने त्याचे ईश्वरासारखे आईबाप सोडायचे आणि तुमच्या शेमड्या पुरीचा ऐकायचा. हा कोणता नियम? हा नियम कोणता? ऐ त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर हाताला घड्याळ घातलं नाही का, पायाला चप्पल घातली नाही, त्या बापाला म्हातारपणाला तुमच्या पोरीनं अपमान द्यायचा. या बिचारीने 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवण गरम करायचं आणि सासू सासऱ्याची तुमच्या पोरीने छळ करायचे आणि तुम्ही फोनवर गप्पा काढून हसायचं. कोणता नियम हा? जरा डोक्याला ताण द्या बरं. कोणता ताण? त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं आणि तिने मुलं बाळा मोठी करायची आणि तुम्ही तिचा पोरगा तिच्यापासून तोडायचा. कोणता नियम आहे हा? कोणता नियम आहे? त्या बिचाऱ्यानं 12 तास भाताची लागवड करायची तर 15 वर्षापूर्वी भाताची लागवड करायची तर बिचाऱ्याचे पाय सडले गाळामध्ये. 10 आई म्हशी वळायची आणि येताना लाकडाच्या गोळ्या घेऊन यायची. घर गळायला लागलं तर बिचारी चुली पुढे भांडी घालून बसायची आणि उपाशी झोपायची. त्यावेळेस तुम्हाला सुमलं नाही का? एक वाक्य सांगून ठेवतो, जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा आपल्याला दुश्मन नसतो, जेव्हा आपण श्रीमंत होतो तेव्हा दुश्मन तयार होतो. जोपर्यंत तुकोबारायाकडे सावकारी होती तोपर्यंत कोणी तयार झालं नाही. संसाराची राख रांगोळी झाली आणि पांडुरंग प्रसन्न झाला, तिथून पुढे खरी दुश्मन तयार झाली. तुमच्या अंगाला कपडे चांगले नाही तर तुम्हाला लोक दुश्मन नाही. तुमच्या हातात घड्याळ नाही, तुमच्या हातात 7-8 हजाराचा मोबाईल नाही, तुमच्या खिशात पैसे नाही, तुम्हाला जमीन जमला नाही, तोपर्यंत तुमची काळजी कोणी करायला मोकळं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे संपत्ती येईल त्या दिवशी तुमचे दुश्मन तयार झाले. हा, आज आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसली उपाशी राहिली, तेव्हा तुमची पोरगी कुठे गेलती? कुठे गेली तुमची पोरी? जर आजपासून महिला मंडळ पोरीच्या घरी डोकं लावलं तू, तुला सांगून ठेवतो, तू कशावर येले पुढच्या भंडाऱ्याला राहू शकत नाही. हा तुम्हाला विनोद वाटला? हा तुम्हाला विनोद वाटला?
कोण कोणाचं प्रारब्ध असेल. अरे स्वतःच्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती घालायला तर अशा होत्या, पण स्वतःची पोरगी वनवासाला निघली तर जनक शब्द बोलला नाही. अरे आत्ताच्या जनक असतात रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं. म्हणला असता भावलाटा घटस्फोट घे माझ्या पोरीला दुसरा राम. तू काय पागल आहे का? पण जनक राजा एकही शब्द का बोलला नाही? ऐका, माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटवीनं लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. जाऊ द्या माझी मुलगी वनवासाला गेली तर यदा कदाचित माझ्या मुलीनं वनवास काढला आणि ती जर अमर झाली मग, आणि अमर झालीच काय तुमच्या पोरीनं नवऱ्याच्या घरी काय तुमच्या पोरीनं नवऱ्याच्या घरी कष्ट केल्यानं फरक पडला? त्याला कौलाच्या घरी म्हणून पोरगी द्यायची नाही, त्याला नोकरी नाही म्हणून घर पोरगी द्यायची नाही. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन पोरगी, हुशार पोराच्या प्रेमच करीन. एकदम भंगरी पोराच्या नादी लागती पोरगी. त्याच्या बगलात चिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि तूच माझी जान आहे. कान फडफड. फक्त त्याला मोटरसायकल आहे, खिशात पैसे. तुम्ही ज्ञानाला किंमत देत जा, संपत्तीला किंमत नका देऊ. आणि मग फापलायचे पैसे संपले म्हणजे मग त्या पुरीनं येडेवाणी वागायचं. तो मला धोका बसला, मला धोका बसला, मला धोका बसला. तुला कळत नव्हतं का अगोदर? आणि मग त्या पुरीने पेपरला बातम्या द्यायच्या, चॅनलला बातम्या द्यायच्या. माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवले मला. हे वाक्य कोणाचं आहे? पुरीचं वाक्य आहे. तुला कळत नव्हतं का? टोनगी तू बारीक आहे का 15 वर्षाची? तुला समजत नाही का? याडफटा. त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागले, त्याच्या गाडीवर थोबाड मारून हिडायला गोड लागलं, त्यानं पैसे दिले तर गोड लागले ना. आता भुकती परत म्हणते मला त्यानं आम्हीच दाखवलं. लाज नाही वाटली का काही? थोबाड फोडून टाकले पाहिजे पोरींचे. याडपट नाही तर. आणि याला सगळ्याला खतपाणी तिच्या आईचंही माहित नाही का? तिच्या आईला आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये 1000 रुपये बॅलन्स आला आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 5000चा मोबाईल आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500च्या नोटा आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये ब्युटी पार्लरचा अख्खं सामान आहे. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, 5ला कॉलेज सुटत आहे, पोरगी 8ला घरी येते. तिच्या आई कुठं कुंभ मेळ्याला गेली का? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय चपाला बसली होती का? सांगा विनोद आहे का? आपली पोरगी कॉलेजला जाते, तिचा 8 दिवस झाले, 5 पंच नाही. जरा निवांत बसा, आपल्या मुलीचे मोबाईल उचका. आता घरी गेल्यावर इथं जेवण करून जा, आणि घरी गेल्यावर एक 10 मिनिटं फॅन लावून बसा.